एक मोठी बातमी जामनेरमधनं गिरीश महाजन राज्याचे मंत्री हे मात्र सध्या पिछाडीवरती पाहायला मिळतात। पण जसे ट्रेंड सकाळपासून आपण सगळेजण पाहतोय, जो व्यक्ती आघाडीवर आहे तो पिछाडीवरही जातोय। काही 100 मतांची आघाडी आहे, काही हजार, कारण छगन भुजबळांनी इतकं मोठं लीड मोडून काढलं, त्यामुळे कुठल्या मतदारसंघातल्या कुठल्या बूथवरच्या पेट्या उघडल्या जातात हे सुद्धा आय थिंक तितकंच महत्त्वाचं आहे। त्यामुळे एक उदाहरण द्यायचं झालं तर धनंजय मुंडे 17,000 मतांनी आघाडीवर आहेत चौथ्या फेरीच्या अखेर। मुळात या विधानसभेच्या निवडणुकीत सर जिल्हा परिषदेचा गट वाईज सगळ्यात जास्त मतदान जे होतं, मग कुठला गट कोणाला फेवर आहे त्यानुसार हे मतदान होतं। त्यामुळे आपल्या फेवर मधला गट कुठला हे सुद्धा 4,000 मतांनी पिछाडीवरती असल्याचं बघायला मिळतंय। तर विजय वडेट्टीवार यांच्याबद्दल देखील बघायला मिळतंय, अपडेट येते 809 मतांनी ते पुढे। चला जाऊयात गोपाळ तिवारी यांच्याकडे। गोपाळ तिवारीजी, जो दावा केला जात होता की महाविकास आघाडी ही स्पष्ट बहुमताच्या दिशेने वाटचाल करेल, तुम्ही म्हणताय 11 वाजण्याची वाट बघितली पाहिजे, पण आतापर्यंतच्या चित्रावर आपलं काय मत? सुषमा अंधारे आपल्या बरोबर आहे। सुषमा, मी आपल्याकडे येतो। आतापर्यंतची जी आकडेवारी समोर येताना दिसते, काय म्हणणं आहे आपलं? मला असं वाटतं की आता 2-3 फेऱ्या झालेल्या आहेत, इतक्यात आपण काही फार निष्कर्षावर जायला नको, कारण तुम्ही निष्कर्षाचं बोलायला लागाल तर मग मी तुम्हाला माहीमची सीट सांगेल आणि मी तुम्हाला म्हणेल की बाबा माहीममध्ये तर मग आमचे महेश सावंतही आघाडीवर दिसत आहेत, मग पुन्हा तुम्ही त्याला डिफेंड कराल की नाही जरा दुसरीच फेरी आहे। पण मला वाटतं की अशा 2-3 फेऱ्यांवरती मी इतक्यात काही निष्कर्षावर जात नाही, अजून थोडंसं जरा एक अर्धा-पाऊण तास जाऊ देत, मग आपण नक्की बोलूया। पण आपण कलांबद्दल बोलायला हवं ताई। ज्या महाविकास आघाडीनं लोकसभेच्या 4-5 महिन्यापूर्वी झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत युतीचा सुपडा साफ केलेला होता, त्यातल्या अनेक मतदारसंघात साधी आघाडी घेताना अनेक उमेदवार आपल्याला दिसत नाहीयेत। असं काय झालं, असं काय घडलं, कुठे चुकलं की 4 महिन्यात वारं इतकं फिरलं? ताई 2 फेऱ्या झाल्या आहेत, धीर धरा 2 फेऱ्या झालेल्या आहेत। मी आपला उत्साह समजू शकते, सगळ्यात पहिल्यांदा चर्चा आपल्याला आपल्या वाहिनीवर घडवून आणायची आहे, पण 2 फेऱ्यांच्या वर मी काय बोलणार आहे आपल्याला? मला किमान एक 4 ते 5 फेऱ्या झाल्यानंतर मी काही कन्क्लुजनचं किंवा खरंच काही निर्णायक मतं मांडण्यापर्यंत येऊ शकेल। मला वाटतं की यस, महाविकास आघाडी बऱ्यापैकी हा सगळा गॅप आहे तो गॅप भरून काढेल। ज्योतिताई, ताईंच्या बद्दल पूर्ण सहानुभूती आहे मला, पण आता जो कल महाराष्ट्राचा दिसतोय त्याच्यावरून मला हे स्पष्ट दिसतंय की सगळ्यांच्या ताई बोलू द्या मला, ताई प्रत्येक वेळेला आपणच बोललं पाहिजे असं नाही, बोलू द्यात मला, कारण ज्या पद्धतीने जो कल इथे दिसतोय 2.5 वर्ष फार ताकदीने काढलेली आहेत, जिकडे खोबरं तिकडे चांगलं करणाऱ्यांपैकी आम्ही नाही आहोत। ताई वैयक्तिक नका बोलायला लावूयात, आपण महाराष्ट्राच्या कलाबद्दल बोलतोय आणि कोण आता जिकडे भाषण तिकडे राशन हे कोण करतंय हे नका मला बोलायला लावूत। आपण महाराष्ट्राच्या कलाबद्दल बोलतोय, वैयक्तिक घसरायला नको आपण। तर मला वाटतं की महाराष्ट्राचा मूड आता स्पष्ट दिसतोय। जिकडे भाषण तिकडे राशन बोला ना ताई, बोला। अहो ताई, मी तुम्हाला परत सांगते की महाराष्ट्राच्या ट्रेंड बद्दल बोलूयात आपण। महाराष्ट्राचा मूड आता स्पष्ट दिसतोय की जवळपास तिप्पट फरक आपल्याला या ठिकाणी महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये दिसतोय आणि याच्यामध्ये उघड आपल्याला दिसतंय। अहो ताई बोलू द्या ना, प्रत्येक वेळेला तुम्हीच बोललं पाहिजे आणि दुसरे तुम्ही बोलत असताना मी पूर्ण शांतपणे ऐकून घेतलं।